हॅलो फ्रेंड्स, इव्हाज एज्युकेशन अकॅडमीच्या वेब सिरीज लेक्चरमध्ये आपले स्वागत आहे. या वेब सिरीजमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या विषयावरचे लेक्चर्स आपण पाहत आहोत. या वेब लेक्चरचा उपयोग इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, व्होकेशनल, टेक्निकल तसेच कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्सकरिता होतो. यासोबतच फील्ड वर्कसाठी व इंटरव्ह्यूसाठी सुद्धा हे वेब लेक्चर्स मार्गदर्शक आहेत. हे यूट्यूब चॅनल तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. हॅलो फ्रेंड्स, इव्हा एज्युकेशन अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या वेब लेक्चर सिरीजमध्ये आपण ट्रान्सफॉर्मर टेस्टिंग या विषयावरची माहिती पाहणार आहोत. कोणतेही यंत्र प्रत्यक्ष विद्युत पुरवठ्याला जोडण्यापूर्वी त्याची तपासणी अर्थात टेस्टिंग अतिशय आवश्यक असते. कारण त्या यंत्राच्या स्पेसिफिकेशननुसार किंवा उत्पादकाच्या तपशिलानुसार यंत्राच्या कार्याची सुनिश्चिती करता येते. म्हणजे आपण जर एखादं यंत्र विकत घेतलं तर आपण जे स्टँडर्ड मागितलं ते स्टँडर्ड आपल्याला मिळालं की नाही हे तपासण्याकरता या टेस्टिंगचा फायदा होतो. काही टेस्ट ह्या मॅन्युफॅक्चररद्वारा त्याच्या फॅक्टरीच्या परिसरातच केल्या जातात, तर काही टेस्ट ट्रान्सफॉर्मरची डिलिव्हरी देण्याअगोदर करतात. या टेस्टला टाईप टेस्ट आणि रूटीन टेस्ट अशा दोन संज्ञा आहेत. ट्रान्सफॉर्मरची डिलिव्हरी दिल्यावर सुद्धा प्रत्यक्ष साईटवरती ट्रान्सफॉर्मर कमिशनिंग करताना म्हणजे ट्रान्सफॉर्मर कार्यरत करण्याकरता बसवित असताना काही टेस्ट केल्या जातात. तसेच ट्रान्सफॉर्मरवरती रेग्युलर व इमर्जन्सी स्टेजमध्ये सुद्धा काही टेस्ट केल्या जातात. याशिवाय ट्रान्सफॉर्मरची टेस्टिंग खालील बाबीची शहानिशा करण्याकरता करतात. ट्रान्सफॉर्मर सर्वसाधारण स्टँडर्ड योग्य आणि आवश्यकतेनुसार आहे की नाही हे तपासण्याकरता ह्या टेस्ट करतात. मी ज्या ट्रान्सफॉर्मरकरता पैसे मोजले, जी किंमत मोजली ते स्टँडर्ड मला मिळालं की नाही हे या टेस्टमुळे मला सिद्ध करता येते. ट्रान्सफॉर्मरचा आकार, त्याची क्षमता योग्य असून त्याची उपसाधने आवश्यकतेनुसार योग्य आहेत की नाही हे मला टेस्टिंग केल्यामुळे माहीत पडते. मी ठरविलेल्या स्टँडर्डप्रमाणेच त्याची निवड झाली आहे की नाही हे या टेस्टमुळे मला समजते. मी जो टेक्निकल डाटा दिला होता त्यानुसारच माझी रिक्वायरमेंट पूर्ण झाली की नाही, म्हणजेच त्याचा तपशील आवश्यकतेप्रमाणे निश्चित आहे की नाही हे मला टेस्टमुळे माहीत पडते. टेस्टिंग केल्यामुळे त्याच्या रचनेमध्ये कोणताही दोष नाही हे मला सिद्ध करता येते. या टेस्टमुळेच ट्रान्सफॉर्मरच्या प्रत्येक भागाचं कार्य योग्य होत आहे, म्हणजे ट्रान्सफॉर्मरचं टोटल कार्य योग्य आहे हे मला समजते. या टेस्ट केल्यामुळे ट्रान्सफॉर्मरची तापमान वाढ मर्यादेच्या आत आहे हे सिद्ध होते. त्यामुळे माझी इन्सुलेशनची क्वालिटी मेंटेन राहून ट्रान्सफॉर्मरचं आयुष्य वाढते. ट्रान्सफॉर्मरच्या प्रतिबंधक उपाययोजना कार्यरत आहेत की नाही, म्हणजे प्रोटेक्शन माझ्या ट्रान्सफॉर्मरला व्यवस्थित आहे की नाही हे मला माहीत पडते. संरक्षक साधने कार्य करत आहेत की नाही हे मला तपासता येते. त्याच्या पूर्ण क्षमतेवर ट्रान्सफॉर्मर करू शकतो की नाही याची मला पडताळणी करता येते. प्रत्यक्षात ट्रान्सफॉर्मरला फुल लोड देण्याच्या अगोदर त्याला टेस्टिंग व्होल्टेज देऊन मला ही बाब सिद्ध करता येते. या टेस्टिंगमुळे त्याचे पॉवर लॉसेस मोजून त्याची एफिशियन्सी मला काढता येते. ट्रान्सफॉर्मरचं ऑपरेशन सहजरित्या होऊन त्याच्यामध्ये अननेसेसरी नॉइजेस नाहीत हे मला तपासता येते. ट्रान्सफॉर्मरला आणि हाताळणी करणाऱ्या कर्मचाऱ्यास योग्य संरक्षण दिल्याची मला पडताळणी करता येते. या टेस्टिंगमुळे दोषयुक्त परिस्थितीत आणि आपत्कालीन परिस्थितीत क्रियान्वित होणारे रिले, अलार्म यांची योग्य पडताळणी करता येते.
या टेस्टिंगमुळे स्पेअर पार्ट्सची उपलब्धता आहे की नाही किंवा मला त्याबद्दल काय उपाययोजना करावी लागते याची माहिती घेता येते. आता टेस्टिंगबद्दल आणखी डिटेल पाहू. टाईप टेस्ट. ट्रान्सफॉर्मरची उभारणी ज्या ठिकाणी करावयाची आहे त्या साईटवर यंत्राच्या गुणवत्ता तपासणीसाठी ही चाचणी अंमलात आणतात. त्यामुळे ट्रान्सफॉर्मरच्या तपशिलानुसार अचूकता तपासून म्हणजे ट्रान्सफॉर्मरचे डिटेल्स तपासून आवश्यकतेप्रमाणे त्याच्या आरेखनात बदल किंवा सुधारणा करता येते. अशा वेळेस काही असाधारण बदल आढळल्यास प्राथमिक पातळीवर त्यामध्ये सुधारणा करता येते. म्हणजे प्रत्यक्ष ऑपरेशनच्या अगोदर जर मला काही चेंजेस करणे योग्य वाटत असतील तर मला ते करता येतात. त्यामुळे या उत्पादनाच्या श्रेणीमध्ये बदल करता येतो. ही टेस्ट ट्रान्सफॉर्मर लॉटमधील कोणत्याही एका ट्रान्सफॉर्मरवर करतात. या टाईप टेस्टमध्ये खालील टेस्टचा अंतर्भाव होतो. ट्रान्सफॉर्मर रेशो टेस्ट म्हणजे V2/V1 किंवा N2/N1. मेजरमेंट ऑफ इम्पेडन्स व्होल्टेज अब्लिक शॉर्ट सर्किट इम्पेडन्स. इम्पेडन्स म्हणजे वाइंडिंगचा AC रेजिस्टन्स. मेजरमेंट ऑफ नो लोड लॉस अँड करंट. या टेस्टमुळे कोर लॉस अर्थात आयर्न लॉस मोजता येतो. ही ओपन सर्किट टेस्ट आहे. डायलेक्ट्रिक टेस्ट ऑफ ट्रान्सफॉर्मर. या टेस्टमुळे ट्रान्सफॉर्मर ऑइलचं इन्सुलेशन क्वालिटी मोजता येते. टेस्ट ऑन लोड टॅप चेंजर. टॅप चेंजिंग पोझिशननुसार व्होल्टेज सांगितलेल्या रेटिंगनुसारच आपल्याला मिळते आहे की नाही ते आपल्याला तपासता येते. व्हॅक्यूम टेस्ट ऑन टँक अँड रेडिएटर्स. ट्रान्सफॉर्मरचे टँक आणि रेडिएटर्स व्यवस्थित कार्यरत आहेत की नाही ते या टेस्टमुळे माहीत पडते. वाइंडिंग रेजिस्टन्स टेस्ट ऑफ ट्रान्सफॉर्मर. दिलेल्या ट्रान्सफॉर्मरचा वाइंडिंगचा रेजिस्टन्स किती आहे त्यामुळे आपला I2R लॉस किती होऊ शकतो हे काढता येते. लोड लॉस शॉर्ट सर्किट टेस्ट. ट्रान्सफॉर्मर जर फुल लोड कॅपॅसिटीला रन केला तर कॉपर लॉस किती होऊ शकतो हे आपल्याला प्रत्यक्ष ट्रान्सफॉर्मर लोडेड करायच्या अगोदरच आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. मेजरमेंट ऑफ इन्सुलेशन रेजिस्टन्स. वाइंडिंग टर्न्समधील किंवा वाइंडिंग आणि कोअरमधील रेजिस्टन्स हे आपल्याला मोजता येते. ट्रान्सफॉर्मर व्हेक्टर ग्रुप टेस्ट. ट्रान्सफॉर्मरचे जे 3 फेजेस यामधला जो अँगल असतो दॅट इज व्हेक्टर ग्रुप. टेम्परेचर राईज टेस्ट ऑफ ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर किती टेम्परेचरपर्यंत इन्सुलेशन सस्टेन करण्याकरता तयार केलेला आहे व तो किती टेम्परेचर घेऊ शकतो हे मोजणे. रूटीन टेस्ट. ट्रान्सफॉर्मरला ग्राहकाकडे पाठविण्यापूर्वी उद्योग आस्थापनेत प्रत्येक उत्पादनावर उत्पादकातर्फे ही चाचणी घेतल्या जाऊन काही खराब झालेले भाग बदलविता येतात आणि प्रत्येक उत्पादन योग्य असल्याची खात्री करूनच नंतर ग्राहकाकडे पाठविण्यात येतात. टाईप टेस्ट हा लॉटमधील काही सॅम्पल पीसेसवरती केला जातो तर रूटीन टेस्ट हा प्रत्येक ट्रान्सफॉर्मरवरती केल्या जाणारा टेस्ट आहे. रूटीन टेस्टमध्ये टाईप टेस्टमधील सर्व टेस्ट केल्या जातात. यामध्ये टेम्परेचर राईज आणि व्हॅक्यूम टेस्ट फक्त वगळली जाते. या प्रकारात ऑइल प्रेशर टेस्ट हे ऑइल लिकेज तपासण्यासाठी केली जाते. या रूटीन टेस्टमध्ये खालील टेस्टचा अंतर्भाव होतो. लोड लॉस शॉर्ट सर्किट टेस्ट. मेजरमेंट ऑफ इम्पेडन्स. वाइंडिंग रेजिस्टन्स टेस्ट. मेजरमेंट ऑफ इन्सुलेशन रेजिस्टर्स. ट्रान्सफॉर्मेशन रेशो टेस्ट. टेस्ट ऑन नो लोड टॅप चेंजर. ट्रान्सफॉर्मर व्हेक्टर ग्रुप टेस्ट. ऑइल प्रेशर टेस्ट ऑन ट्रान्सफॉर्मर. मेजरमेंट ऑफ नो लोड लॉस अँड करंट मीन्स ओपन सर्किट टेस्ट. डायलेक्ट्रिक टेस्ट ऑफ ट्रान्सफॉर्मर. या सर्व टेस्टचं काही वेळापूर्वीच आपण विस्तृत विवेचन पाहिलेलं आहे. स्पेशल टेस्ट. ही चाचणी प्रत्येक उत्पादनाला
अथवा ट्रान्सफॉर्मरसाठी लागू नसते, परंतु ही चाचणी उपभोक्त्याच्या मागणीनुसार त्याच्या अपेक्षित आवश्यकतेनुसार उद्योग आस्थापनेतच अंमलात आणल्या जात असते. या स्पेशल टेस्टमध्ये खालील टेस्टचा अंतर्भाव होतो. डायलेक्ट्रिक टेस्ट. या टेस्टमुळे इन्सुलेटिंग ऑइलची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ तपासल्या जाते. याचं स्टँडर्ड नेहमी मेंटेन केलेलं असायलाच पाहिजे. मेजरमेंट ऑफ झिरो सिक्वेन्स इम्पेडन्स ऑफ 3 फेज ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरच्या तिन्ही वाइंडिंगचा इम्पेडन्स हा सारखा असायला पाहिजे. शॉर्ट सर्किट टेस्ट. यामुळे फुल लोड कॉपर लॉसेस काढता येतात. मेजरमेंट ऑफ ॲकॉस्टिक नॉईज लेव्हल. ट्रान्सफॉर्मर किती लेव्हलपर्यंत आवाज करतो म्हणजे त्याचे व्हायब्रेशन्स आपल्याला तपासता येतील. मेजरमेंट ऑफ हार्मोनिक ऑफ नो लोड करंट. हार्मोनिक मेजरमेंट याकरता महत्त्वाचं आहे. हार्मोनिक करंट जितका जास्त असेल तितका ट्रान्सफॉर्मरमध्ये लॉसेस जास्त होतात. मेजरमेंट ऑफ पॉवर टेकन बाय फॅन्स अँड ऑइल पंप्स. ट्रान्सफॉर्मरच्या कुलिंग करता आणि ऑइल सर्क्युलेशन करता जे कोणते पंप्स लावले आहेत त्यांनी कमीत कमी पॉवर घेणे आवश्यक असते. टेस्ट ऑन बॉट ऑन अवर कंपोनंट्स ॲक्सेसरीज सच ॲज बकॉल सिले, टेम्परेचर इंडिकेटर्स, प्रेशर रिलीफ डिव्हाइस, ऑइल प्रिझर्वेशन सिस्टीम etc. ट्रान्सफॉर्मरच्या सुरक्षिततेकरता जे कोणते साधने लावलेले आहेत त्या सर्वांचं टेस्टिंग घेणे आवश्यक आहे. आता मेगरद्वारा टेस्टिंग कशी केल्या जाते आपण ते पाहू. ट्रान्सफॉर्मरवर मेगरद्वारा घेण्यात येणाऱ्या चाचण्यामध्ये खालील टेस्टचा समावेश करतात. हे सर्व पाहण्याअगोदर एक लक्षात ठेवा, मेगरद्वारा इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट केल्या जाते. मेगर हे हँड ड्रिव्हन जनरेटर आहे. याची पुढे आपण आकृती बघणारच आहोत, त्यावेळेस त्याचे पार्ट्स पाहू. या टेस्टद्वारा हाय व्होल्टेज ते हाय व्होल्टेज वाइंडिंग टेस्ट, हाय व्होल्टेज ते लो व्होल्टेज वाइंडिंग टेस्ट, लो व्होल्टेज ते लो व्होल्टेज वाइंडिंग टेस्ट, हाय व्होल्टेज ते अर्थ टेस्ट, लो व्होल्टेज ते अर्थ टेस्ट, अर्थ ते न्यूट्रल वायर टर्मिनल टेस्ट. अर्थात एक कंडक्टरमधून कंडक्टिव्हिटी होत असताना दुसऱ्या टर्मिनलच्या इन्सुलेशनमध्ये करंट वाहत नाही हे चेक करणे या 5ही टेस्टचं महत्त्वाचं कार्य आहे. मेगरद्वारा लिकेज करंट टेस्ट. यालाच इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट असेही म्हणतात. कंडक्टर आणि अर्थ यामधील इन्सुलेशन रेजिस्टन्स तपासण्यासाठी ही टेस्ट अंमलात आणतात. ही टेस्ट अंमलात आणण्यामागचे मुख्य कारण कोणत्याही उपकरणाची अथवा ट्रान्सफॉर्मरची लिकेज करंट तपासणे हे असते. या लिकेज करंटमुळे टेक्निशियनला किंवा संपर्कात आलेल्या व्यक्तीला भयानक इलेक्ट्रिक शॉक लागू शकतो. यासाठी मेगरच्या साहाय्याने इन्सुलेशन रेजिस्टन्स मोजावे. लिकेज करंट जाणून घेण्यासाठी खालील सूत्र वापरतात. लिकेज करंट इज इक्वल टू सप्लाय व्होल्टेज डिवायडेड बाय इन्सुलेशन रेजिस्टन्स. ISI स्टँडर्डनुसार लिकेज करंट हा 210 मायक्रोएम्पियरपेक्षा जास्त नसावा. टेस्ट व्होल्टेज हे 110% रेटेड व्होल्टेजपेक्षा जास्त नसावे. ही बाब प्रत्यक्ष टेस्ट करताना लक्षात ठेवावी लागते. मेगरद्वारा कंटिन्युटी किंवा ओपन सर्किट टेस्ट. ट्रान्सफॉर्मर सप्लायपासून अलग केलेला असावा, तेव्हाच ही टेस्ट आपल्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने करता येते. तसेच लोड साईडचे मेन स्विच ऑफ करून किटकॅट फ्यूज काढून टाकलेले असावे, म्हणजे जेणेकरून ट्रान्सफॉर्मर हा टोटली आयसोलेटेड कंडिशनमध्ये असेल. अशा वेळेस मेगर टर्मिनल वाइंडिंगच्या 2 टोकामध्ये लावून मेगर हँडल फिरविले असता मेगरचे रीडिंग असल्यास कंटिन्युटी आहे, म्हणजे मेगरनी 0 इंडिकेशन दाखविल्यास कंटिन्युटी आहे.
मेगरने 0पेक्षा जास्त म्हणजे इन्फिनिटीकडे रीडिंग दाखवलेले असल्यास ओपन सर्किट आहे असे समजावे. मेगरद्वारा शॉर्ट सर्किट टेस्ट. आकृतीमध्ये आपण मेगर पाहतो आहे. वरच्या बाजूला हँडल दिसते आहे. मेगरच्या इथे इंडिकेटिंग सिस्टीममध्ये आपल्याला पॉइंटर आणि स्केल दिसते आहे. खालच्या बाजूला 2 सॉकेट्स टर्मिनल कनेक्शनसाठी दिसतात. राईट हँड साईडच्या आकृतीमध्ये याचं कनेक्शन दाखविलेलं आहे. हँडल फिरवून या मेगरमध्ये व्होल्टेज जनरेट होते व त्या टेस्ट टर्मिनलद्वारा जिथे कनेक्ट केले आहे तिथून करंट सर्क्युलेट होतो. जर करंट सर्क्युलेट होत असेल तर 0 रीडिंग मिळते. जर करंट सर्क्युलेट होत नसेल तर इन्फिनिटीकडे आपल्याला रीडिंग मिळते. शॉर्ट सर्किट टेस्ट करताना कोणत्याही वाइंडिंगची प्रायमरी किंवा सेकंडरी ट्रान्सफॉर्मरच्या मोटर वाइंडिंगसोबतची शॉर्ट सर्किट टेस्ट तपासण्याकरता मेगरचे टेस्ट टर्मिनल दोन्ही वाइंडिंगला जोडून पॉइंटर इन्फिनिटीच्या बाजूला असल्यास वाइंडिंग ओके आहे असे समजावे. रीडिंग 0 असल्यास शॉर्ट सर्किट आहे असे समजावे. याचा अर्थ वाइंडिंगमधनं करंट सर्क्युलेट होत आहे. मेगरद्वारे अर्थसाठी कंटिन्युटी किंवा शॉर्ट सर्किट टेस्ट. मेगरचे टर्मिनल कंडक्टर बुशिंग टर्मिनलला आणि दुसरे बॉडीसोबत अथवा अर्थ टर्मिनलला जोडून मेगर हँडल केले असता म्हणजे मेगरचे हँडल फिरविले असता रीडिंग इन्फिनिटीकडे आल्यास ओके आहे असे समजावे. रीडिंग 0 आल्यास अर्थ लिकेज आहे असे समजावे. अर्थ कंटिन्युटी तपासण्यासाठी मेगरचे टर्मिनल बॉडी आणि अर्थ कंडक्टरमध्ये लावून हँडल फिरवले असता रीडिंग 0 आल्यास कंटिन्युटी आहे असे समजावे. हाय व्होल्टेज डायलेक्ट्रिक टेस्ट. ट्रान्सफॉर्मरची इन्सुलेशन स्ट्रेंथ मोजण्याच्या दृष्टीने ही टेस्ट अंमलात आणतात. अर्थात ट्रान्सफॉर्मर ऑइलची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ तपासणी करणे हे याचं मुख्य कार्य आहे. ही चाचणी ट्रान्सफॉर्मर 2 पद्धतीने करतात. सेपरेट सोर्स व्होल्टेज विथस्टँड टेस्ट. याचा अर्थ वेगळ्या विद्युत स्रोताचा विद्युत दाब सहन करणे असा असून यामध्ये ठराविक पातळीवरील विद्युत दाब वेगळ्या स्रोतामार्फत म्हणजे वेगळ्या सोर्समार्फत ट्रान्सफॉर्मरची टेस्ट करण्यात येते. याच्या वाइंडिंगला सुमारे 60 सेकंदपर्यंत हे हाय व्होल्टेज देण्यात येते. त्यावेळी इतर वाइंडिंग आणि टँक अर्थला जोडून ठेवतात. त्यावेळी कोणत्याही प्रकारचे इन्सुलेशन दगा देते की काय याची तपासणी करतात. याची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ स्टँडर्ड लेव्हलवर दिसली असल्यास आपण ही टेस्ट ओके झाली असं समजतो. इंड्यूस व्होल्टेज टेस्ट. या टेस्टमध्ये त्याच्या सेकंडरीला प्रत्यक्ष रेटेड व्होल्टेजपेक्षा दुप्पट व्होल्टेज देण्यात येते. त्यावेळी ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी वाइंडिंग ओपन ठेवण्यात येते. यावेळी देण्यात येणाऱ्या विद्युत दाबाची फ्रिक्वेन्सीसुद्धा रेटेड फ्रिक्वेन्सीच्या दुप्पट असावी लागते. यावेळी कोणतेही इन्सुलेशन खराब न झाल्यास टेस्टिंग यशस्वी झाली म्हणजे ट्रान्सफॉर्मर ऑइलची डायलेक्ट्रिक स्टेट स्टँडर्ड लेव्हलवरती आहे असे समजावे. ट्रान्सफॉर्मर रेशो टेस्ट. ट्रान्सफॉर्मरच्या टर्न्सची संख्या आणि त्यानुसार व्होल्टेजचे गुणोत्तर यावरून ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता लक्षात येते. यामुळे ट्रान्सफॉर्मरच्या रेशो टेस्टचा अंतर्भाव टाईप टेस्ट किंवा रुटीन टेस्टमध्येही करण्यात येतो. ही टेस्ट अंमलात आणताना ट्रान्सफॉर्मरच्या हाय व्होल्टेज किंवा हाय टेन्शन साईडला 415 व्होल्ट सप्लाय देतात. त्यावेळी लो व्होल्टेज किंवा लो टेन्शन किंवा लो व्होल्टेज साईडला वाइंडिंग ओपन ठेवून HV आणि LV वाइंडिंगमधील इंड्युस्ड व्होल्टेजचे गुणोत्तर काढतात. ही टेस्ट प्रत्येक टॅपच्या स्थितीसाठी घेतात. प्रत्येक टॅप स्थितीमध्ये ट्रान्सफॉर्मर रेशो हा सारखाच यायला पाहिजे. मॅग्नेटिक बॅलन्स टेस्ट. ट्रान्सफॉर्मरमधील मॅग्नेटिक बॅलन्स तपासण्यासाठी ही टेस्ट करण्यात येते.
यासाठी वाइंडिंगच्या हाय टेन्शन हाय व्होल्टेज वाइंडिंगच्या टर्मिनलला आणि न्यूट्रलमध्ये 230 व्होल्टचा दाब देऊन इतर दोन वाइंडिंग भोवतीचा विद्युत दाब मोजतात आणि त्याद्वारे मॅग्नेटिक बॅलन्स तपासतात. ही टेस्ट 3 फेज ट्रान्सफॉर्मरमधील प्रत्येक फेजसाठी वेगळी घेतात. मॅग्नेटिक बॅलन्स म्हणजे जेव्हा वाइंडिंगमधनं करंट सर्क्युलेट होतो तेव्हा तो फ्लक्स तयार होतो. तो फ्लक्स दुसऱ्या कॉईल साईडवरती किती जातो, तो जो मॅग्नेटिक फ्लक्स आहे हा प्रत्येक कॉईल साईडमध्ये सारखाच यायला पाहिजे. याला मॅग्नेटिक बॅलन्स असे म्हणतात. टेम्परेचर राईज टेस्ट. थर्मोमीटरच्या मध्ये टेम्परेचर मेजरमेंटच्या डिव्हायसेसमुळे 3 फेज ट्रान्सफॉर्मरमधील वाइंडिंग आणि ऑइलचे टेम्परेचर मोजल्या जाते. हे टेम्परेचर रिकमेंडेड लेव्हलपेक्षा जास्त असता कामा नये. टेम्परेचर जास्त होत असल्यास ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंगची, ट्रान्सफॉर्मरमधील इन्सुलेटिंग मटेरियलची व ट्रान्सफॉर्मर ऑइलची इन्सुलेशन लेव्हल खराब होते आहे असे समजण्यास हरकत नाही. 3 फेज ट्रान्सफॉर्मरवरील ओपन आणि शॉर्ट सर्किट टेस्ट. 3 फेज ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता, व्होल्टेज रेग्युलेशन जाणून घेण्यासाठी या चाचण्या करतात. ट्रान्सफॉर्मरवर लोड दिला असताना त्यामधील लॉसेस कमीत कमी असावेत, तसेच ट्रान्सफॉर्मरमधील टर्मिनल व्होल्टेजमधील बदल कमीत कमी असावा याकरिता या टेस्टची आवश्यकता आहे. या टेस्ट घेण्यामागे आणखी एक कार्य असं की प्रत्यक्षात लोडिंग कंडिशन न देता या ट्रान्सफॉर्मरद्वारे आपल्याला एफिशियन्सी आणि रेग्युलेशन चेक करता येते. ट्रान्सफॉर्मरवरील ओपन सर्किट टेस्ट, यालाच OC टेस्ट असे सुद्धा म्हणतात. आकृतीमध्ये स्पष्टपणे आपल्याला ही टेस्ट दिसते आहे. लेफ्ट हँड साईडला सिंगल फेज सप्लाय डिमॉस्टॅटच्या मार्फत ॲमीटरला कनेक्ट केलेला आहे. त्यानंतर वॅटमीटर जोडलेला आहे. ॲक्रॉसमध्ये व्होल्टमीटर जोडलेला आहे आणि ही सर्व ट्रान्सफॉर्मरची इनपुट साईड आहे. मध्यंतरी 2 रेषा दिसतात, ते ट्रान्सफॉर्मरचं कोअर आहे. सेकंडरी साईडचे टर्न्स जास्त आहेत, म्हणजे हा ट्रान्सफॉर्मर स्टेपअप आहे. अर्थात OC टेस्ट करण्याकरता हाय व्होल्टेज साईड ही ओपन ठेवलेली असते. या टेस्टमध्ये प्रायमरी साईडला रेटेड व्होल्टेज देतात. या रेटेड व्होल्टेजनुसार ॲमीटरचं रीडिंग नोट डाऊन करतात. तो नो लोड करंट आहे आणि वॅटमीटरचं जे रीडिंग आहे तो त्या ट्रान्सफॉर्मरचा आयर्न लॉस आहे. ट्रान्सफॉर्मरवरील शॉर्ट सर्किट टेस्ट. आकृतीमध्ये या टेस्टचा सर्किट डायग्राम स्पष्टपणे दिसतो आहे. लेफ्ट हँड साईडला डिमॉस्टॅटच्या मार्फत ॲमीटरला एक टर्मिनल जोडलेला आहे. ॲक्रॉस व्होल्टमीटर जोडलेला आहे. इनपुट साईडला वॅटमीटर जोडलेला आहे. ट्रान्सफॉर्मरच्या हाय व्होल्टेज साईडला हे सर्व कनेक्शन्स केलेले आहेत. त्यानंतर कोअर दिसते आहे व लो व्होल्टेज साईड ही शॉर्ट केलेली आहे. शॉर्ट सर्किट टेस्टमध्ये ट्रान्सफॉर्मरची लो व्होल्टेज साईड ही शॉर्ट केलेली असते. हे कायम लक्षात ठेवावे. या टेस्टची सुरुवात करताना 0पासनं हळूहळू व्होल्टेज वाढवत न्यावे. ट्रान्सफॉर्मरचा जो रेटेड करंट आहे तो रेटेड करंट ॲमीटरमध्ये नोट डाऊन करावा. अतिशय कमी व्होल्टेजमध्ये हा रेटेड करंट आपल्याला मिळतो. या रेटेड करंटपेक्षा जास्त व्होल्टेज देऊ नये, अशा वेळेस ट्रान्सफॉर्मर जळायची भीती असते. हा रेटेड करंट आल्यानंतर वॅटमीटरचं रीडिंग घेतात. हे जे वॅटमीटरचं रीडिंग असते तो फुल लोड आयर्न कॉपर लॉस आहे. ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग रेझिस्टन्स मेजरमेंट. वाइंडिंगचं ओहमिक मेजरमेंट घेणं आवश्यक असते. याकरिता सिंपल व्होल्टमीटर ॲमीटर मेथड ही वापरल्या जाते. लेफ्ट हँड साईडला स्टार कनेक्टेड
सिस्टीम दाखविली आहे, तर राईट हँड साईडला डेल्टा कनेक्टेड सिस्टीम दाखविले आहे. ही ओहमिक रेजिस्टन्स मोजण्याकरता DC सप्लाय सोर्स वापरला जातो. सिंपल ॲमीटर, व्होल्टमीटर कनेक्शन्स यामध्ये दाखविलेलं आहे. DC सप्लायमुळे याचं कॅल्क्युलेशन सोपं जाते. V/I = R. अशा प्रकारे आपल्याला याचा ओहमिक रेजिस्टन्स काढता येतो. वेगवेगळ्या वाइंडिंग टर्मिनल्समध्ये हे कनेक्शन करून याचं रीडिंग घ्यावं लागते. याचे तिन्ही रीडिंग हे सारखे यायला पाहिजेत, तेव्हा आपलं बॅलन्स वाइंडिंग ओहमिक रेजिस्टन्स आहे असं आपल्याला म्हणता येईल. मॅग्नेटायझिंग करंट टेस्ट ऑफ ट्रान्सफॉर्मर. मॅग्नेटायझिंग करंट टेस्ट ऑफ ट्रान्सफॉर्मर ही मॅग्नेटिक कोअर स्ट्रक्चरमधील दोष तपासण्यासाठी करता येतो. कारण मॅग्नेटिक कोअर म्हणजे कोअर ऑफ ट्रान्सफॉर्मर हे मॅग्नेटिक फ्लक्सचं वहन करते. हे वहन जर हेल्दी असेल तरच ट्रान्सफॉर्मर आपला एफिशियंटली कार्य करू शकतो. यामध्ये वाइंडिंगमध्ये तयार होणाऱ्या फ्लक्सचा अभ्यास केला जातो. इन्सुलेशन बसमध्ये फेल्युअर झाले असेल किंवा टॅप चेंजरमध्ये इन्सुलेशनमध्ये डिफेक्ट आला असेल तर याद्वारे माहिती पडते. मॅग्नेटिक सर्किट रिलॅक्टन्स ज्यामुळे कोअरमधला फ्लक्स प्रभावित होतो तो या टेस्टद्वारे मोजता येतो. व्हेक्टर ग्रुप टेस्ट ऑफ ट्रान्सफॉर्मर. हे ट्रान्सफॉर्मरचे पॅरलल ऑपरेशन करण्याकरता अतिशय आवश्यक अशी चाचणी आहे. ट्रान्सफॉर्मरच्या आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कनेक्शन्स केलेले असतात. प्रत्येक उत्पादनकर्त्याची ट्रान्सफॉर्मरची कनेक्शनची पद्धत वेगवेगळी असते. या कनेक्शनच्या पद्धतीमुळे सेकंडरी साईड व्होल्टेज तसेच सेकंडरी साईड आणि प्रायमरी साईडमधला फेज हा वेगळा वेगळा असतो. हा सेकंडरी साईड व्होल्टेजचा मॅग्निट्यूड, फेज, सिक्वेन्स, टर्न्स रेशो या सर्वांचा पॅरलल ऑपरेशन करण्याकरता आवश्यकता असते. यालाच व्हेक्टर ग्रुप टेस्ट ऑफ ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. आज आपण या लेक्चरमध्ये ट्रान्सफॉर्मरच्या टेस्टबद्दल विस्तृत विवेचन पाहिले. यावरती खालील पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात. ट्रान्सफॉर्मर टेस्टिंगची आवश्यकता विशद करा. टेस्ट ही मुळात त्याची कार्यक्षमता तपासण्यासाठी केल्या जाते. ही तपासणी प्रत्यक्ष उभारणीच्या अगोदर व उभारणी केल्यानंतर सुद्धा करावी लागते. ट्रान्सफॉर्मर टेस्टिंग करण्याकरता कोणत्या गोष्टीची शहानिशा करणे आवश्यक आहे ते लिहा. ट्रान्सफॉर्मर टेस्टिंगचे जे विविध घटक आहेत त्याची यादी करावी व त्याबद्दलची माहिती लिहावी. त्यानंतर ट्रान्सफॉर्मर टेस्टिंगचे वर्गीकरण सांगून त्यामध्ये कोणकोणत्या टेस्ट केल्या जातात याची यादी करा. याकरिता ट्रान्सफॉर्मरची टाईप टेस्ट, रूटीन टेस्ट व स्पेशल टेस्ट ह्या 3 आपल्याला वर्गीकरणाच्या बाबी सांगता येतील. यामधले किमान 5-5 टेस्टची यादी आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. त्यानंतर मेगरद्वारा कोणती टेस्ट घेतल्या जातात ते लिहा. मुळात मेगर इन्सुलेशन रेजिस्टन्स मोजतात. इन्सुलेशन रेजिस्टन्स हे कोअर आणि वाइंडिंग, अर्थिंग आणि वाइंडिंग, बॉडी आणि वाइंडिंग यामध्ये घ्यायचं असेल तर इन्फिनिटी पाहिजे. पण वाइंडिंग टू वाइंडिंग जर टेस्ट करायचं असेल तर ते 0 असायला पाहिजे. अशा पद्धतीनं मेगरची टेस्ट आपल्याला लिहिता येईल. मेगरद्वारा ओपन सर्किट टेस्ट कशी घेतल्या जाते ते लिहा. तसेच मेगरद्वारा शॉर्ट सर्किट टेस्ट कशी घेतल्या जाते ते स्पष्ट करा. वरील विवेचनामध्ये जे मेगरच्या टेस्टिंगचं सर्किट डायग्राम दाखवलं आहे ते काढावं व मेगरिंग करताना त्यातला करंट कसा सर्क्युलेट होतावं ते लिहून या प्रश्नाचं उत्तर लिहावं. ट्रान्सफॉर्मर हाय व्होल्टेज डायलेक्ट्रिक टेस्टवरती टीप लिहा. मुळात डायलेक्ट्रिक हा ज्यावेळेस शब्द येतो तेव्हा तो ट्रान्सफॉर्मर ऑइलच्या इन्सुलेशन रेजिस्टन्सबद्दल संबंधात आहे हे लक्षात घ्यावे. त्यामुळे त्याला हाय व्होल्टेज देऊन त्याचं डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ कायम राहते
हे विशद करणे आपल्याला आवश्यक आहे. ट्रान्सफॉर्मर रेशो टेस्टचे महत्त्व लिहा. ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी व प्रायमरी टर्न्स तसेच सेकंडरी साईड व्होल्टेज व प्रायमरी साईड व्होल्टेज त्याचप्रमाणे इंड्युस्ड व्होल्टेज या तिन्ही ट्रान्सफॉर्मर रेशोचा किंमत ही सारखी यायला पाहिजे. जर यामध्ये फरक पडत असेल तर अनबॅलन्स कनेक्शन्स ऑफ ट्रान्सफॉर्मर होण्याची भीती असते. ट्रान्सफॉर्मर मॅग्नेटिक बॅलन्स टेस्ट म्हणजे काय ते स्पष्ट करा. ट्रान्सफॉर्मरच्या कोअरला जी वाइंडिंग गुंडाळलेली असते त्यामधनं करंट वाहतो, त्यामधनं फ्लक्स निर्माण होतो. हा जो मॅग्नेटिक फ्लक्स आहे त्याचं योग्यरित्या वहन सेकंडरी साईड कॉईलवरती व्हायला पाहिजे आणि हा मॅग्नेटिक बॅलन्स म्हणजे तिन्ही कॉईल साईडचा फ्लक्स हा सारखा असायला पाहिजे. याला मॅग्नेटिक बॅलन्स असे म्हणतात. ही ज्या पद्धतीने टेस्ट करतात त्याला मॅग्नेटिक बॅलन्स टेस्ट असे म्हणतात. 3 फेज ट्रान्सफॉर्मरवरील ओपन सर्किट टेस्ट आकृतीसह स्पष्ट करा. याची व्यवस्थित आपण आकृती पाहिलेली आहे, याचं विवेचन पाहिलेलं आहे. ती आकृती काढावी, त्यातल्या प्रत्येक पार्ट्सचं नाव लिहावं, त्या पार्ट्सचं कार्य लिहावं व ही टेस्ट कशी करतात ते लिहावी. तसेच शॉर्ट सर्किट टेस्टबद्दलही ही बाब अवलंबावी. ओपन सर्किट टेस्टबद्दल लिहिताना हाय व्होल्टेज साईड ही ओपन ठेवतात व शॉर्ट सर्किट टेस्ट करताना लो व्होल्टेज साईड ही शॉर्ट करतात. फक्त हे 2 महत्त्वाचे फरक लक्षात ठेवावेत. ट्रान्सफॉर्मरचा वाइंडिंग रेजिस्टन्स व्होल्टमीटर ॲममीटर पद्धतीने कसा मोजतात ते स्पष्ट करा. ट्रान्सफॉर्मरला लो व्होल्टेज DC अप्लाय करायचं, ॲमीटर सिरीजमध्ये जोडावं व व्होल्टमीटर पॅरलमध्ये जोडावं. व्होल्टमीटरचं रीडिंग डिव्हायडेड बाय ॲमीटरचं रीडिंग आपल्याला ओहमिक रेजिस्टन्स मिळेल. तिन्ही फेजचा हा ओहमिक रेजिस्टन्स सारखा असायला पाहिजे. व्हेक्टर ग्रुप टेस्ट ऑफ ट्रान्सफॉर्मरचे महत्त्व सांगा. ट्रान्सफॉर्मरमध्ये जे विविध भाग आहेत त्याचं जे विविध कार्य आहे या सर्वांवरती ट्रान्सफॉर्मरचं कार्य अवलंबून आहे. या सर्वांचं कार्याचं टेस्टिंग करणे याला व्हेक्टर ग्रुप टेस्ट ऑफ ट्रान्सफॉर्मर असं म्हणतात. मित्रांनो, आज आपण ट्रान्सफॉर्मरच्या विविध टेस्टचा अभ्यास केलेला आहे. यावरती काही अडचण आल्यास मला umesh.pagrut@readymail.com यावरती कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद. आज आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधील ट्रान्सफॉर्मर या विषयावरती अभ्यासपूर्ण माहिती पाहिली. हे लेक्चर तुम्हास नक्कीच मार्गदर्शक ठरले असेल. तेव्हा तुमच्या मित्रांना सांगा, लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. थँक्यू.